नव्हते बरोबर. गेल्या पण कुठेतरी 8 नागरिकांना याबद्दलची माहिती देणं देखील तितकंच गरजेचं आहे शिवाजी. जर लसच उपलब्ध नसेल, पहिला डोस ज्यांना घ्यायचा असेल त्यांना जर ती लस मिळत नसेल तर त्यांना त्याबद्दलची माहिती प्रशासनानं देणं गरजेचं आहे आणि ती माहिती सध्या दिली जात नाही असल्याचं सध्या तरी दिसतंय. शिवाजी, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. आपण रत्नागिरीचा आढावा घेतला, यानंतर आपण वसई विरारमधली नेमकी स्थिती काय ते पाहूया. वसई विरारमध्ये देखील लसीकरणाला ब्रेक लागलेला आहे. प्रभाग समिती बी मध्ये लसीकरण सध्या बंद असल्याचं दिसतंय. नालासोपारा पूर्वेमधल्या शाळेतलं लसीकरण सध्या बंद आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती बीच्या केएमपीडी शाळेमध्ये लसीकरण बंद केल्यानं अनेक जणांना आल्या पावली परत जावं लागलेलं आहे. आणि याचबद्दलची माहिती देण्यासाठी विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विजय, नालासोपारा पूर्वेकडे असलेल्या लसीकरण केंद्रावरचं लसीकरण बंद असल्याचं सध्या समोर येताना दिसतंय. विजय, काय नेमकी स्थिती आहे? अजिंक्य, वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातच गोंधळ आहे. त्यामुळे हे लसीकरणाचं मध्ये सुद्धा आपल्याला गोंधळ पाहायला मिळतो. या लसीकरणासाठी ज्या नियुक्त केलेल्या अश्विनी माने, डॉक्टर अश्विनी माने आहेत, त्या लोकांनाच काय पत्रकारांना सुद्धा माहिती देत नाही. त्याच्यामुळे आज लसीकरण होणार आहे की नाही होणार आहे, कधी होणार आहे, आता जेव्हा लोक या ठिकाणी आली होती केंद्रावरती, त्यांना सांगितलं की तुम्ही पत्रकारांना विचारा, पत्रकार तुम्हाला सांगतील किती वाजता लस मिळेल, कधी मिळेल. आणि पत्रकार जेव्हा यांच्याकडे विचारणा करतात तेव्हा त्यांना सांगितलं तर आम्हाला माहित नाही, आम्हाला कोणतीही कल्पना नाही. जर ह्यांनाच कल्पना नसेल तर लोक तर देणार, निरुत्तर करून ठेवले. अजिंक्य, बिलकुल विजय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. वसई विरारमधली स्थिती नेमकी काय हे देखील आपण पाहिलं. लस जर उपलब्ध नसेल तर नागरिकांना त्याबद्दलचा मेसेज देणं देखील तितकंच गरजेचं आहे. अनेक ठिकाणी आपण बघितलं लसींचा मोठा तुटवडा आहे आणि त्यामुळे लसीकरण केंद्रांवर लोक रांगा लावतायत. मात्र काही ठिकाणी मर्यादित स्वरूपात लसींचे डोस आहेत, काही ठिकाणी लसच उपलब्ध नाही. त्यामुळे निदान इथल्या केंद्रांवरच्या जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांनी तरी किमान नागरिकांना या सूचना दिल्या पाहिजेत की आज लस उपलब्ध नाही, केव्हा लस मिळेल याबद्दलची शाश्वती नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला मेसेज येत नाही तोपर्यंत लस घेण्यासाठी म्हणून लसीकरण केंद्रांवर येऊ नका. मात्र कोणत्याही प्रकारचं नियोजन या सगळ्या लसीकरण केंद्रांवर दिसत नाही आणि त्याचमुळे या सगळ्या गोंधळामध्ये आणखी भर पडताना दिसतेय. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला सर्वांनाच नियंत्रणात आणायचा आहे. त्यामुळे मास्क लावणं अत्यावश्यक आहे, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. मात्र मास्क लावताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाकलं जाईल अशा पद्धतीनं हा मास्क लावा. सुरक्षित राहा आणि बघत राहा न्यूज 18 लोकमत.